नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत सिक्युरिटीवर काही 1 ते 10 प्रश्न. तर जाऊया आपण आपल्या प्रश्नावर. पहिला प्रश्न आहे, व्हॉट AWS सर्व्हिस हेल्प मॅनेज युजर ॲक्सेस अँड परमिशन. वापरकर्ता प्रवेश आणि परवानग्या व्यवस्थापित करण्यासाठी कोणती AWS सेवा मदत करतो? तर पाहूया. करेक्ट आन्सर AWS IAM, Identity Access Management. AWS IAM control user identities, roles and permission for AWS resources. ठीक आहे. IAM ही सर्व्हिसेस वापरकर्ता ओळख, भूमिका आणि परवानगी नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते. प्रॅक्टिकल काय पाहू शकतो की जो AWS ॲडमिनिस्ट्रेटर आहे, ठीक आहे, तो काय करतो, रोल्स बनवतो, युजर्स बनवतो आणि त्या स्पेसिफिक युजर्स आणि रोल्सना परमिशन ग्रँटेड करतो. आपल्या AWS सिरीजमध्ये आपण IAM इन डिटेल्स आपण कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन त्या सिरीजमध्ये तुम्ही IAMची व्हिडिओज बघू शकता. दुसरा प्रश्न, विच ऑप्शन हेल्प प्रोटेक्ट रूट अकाउंट क्रिडेन्शियल. मूळ खात्याचे प्रमाणीकरण संरक्षण करण्यासाठी कोणती पर्यायी मदत करते? उत्तर पाहूया. एनेबल MFA ऑन रूट अकाउंट. MFA म्हणजे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. ओके. एनेबलिंग MFA ऑन रूट अकाउंट ॲड्स अन ॲडिशनल सिक्युरिटी लेअर फॉर सेन्सिटिव्ह ऑपरेशन. मूळ खात्यावर MFA सक्षम करणे संवेदनशील ऑपरेशनसाठी अतिरिक्त सुरक्षा थर जोडते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही बँकिंगच्या पोर्टलमध्ये तुम्ही लॉग इन करता, ठीक आहे, तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन करता, विड्रॉ ट्रान्सफर करता, त्यावेळी काय येतं, तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो. ठीक आहे. तो एक लेवलचा MFA झाला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही AWSच्या अकाउंटला लॉग इन करता, ठीक आहे, किंवा जीमेलच्या अकाउंटला लॉग इन करता, किंवा यूट्यूबच्या अकाउंटला लॉग इन करता, मग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक MFA ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागतो आणि त्या MFAमध्ये तुम्हाला तुमचं ईमेल ID आणि युजर ID कॉन्फिग करावा लागतो. मग जेव्हा काही ऑपरेशन तुम्ही त्या ईमेल IDवर करणार, त्यावेळी तुम्हाला तिकडे ऑथेंटिकेशन की जनरेट होते आणि ती ऑथेंटिकेशन की तुम्हाला ऑथेंटिकेट क्रॉस चेक केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेस दिले जातात. तर त्याला म्हणतात MFA. व्हॉट इज AWS की मॅनेजमेंट सर्व्हिस यूज फॉर. AWS की व्यवस्थापन सेवा कोणासाठी वापरली जाते? उत्तर पाहूया. मॅनेजिंग इनक्रॅप्शन कीज. ओके. AWS KMS हेल्प क्रिएट अँड मॅनेज क्रिप्टोग्राफिक कीज यूज टू इनक्रॅप्ट युअर डेटा. AWS KMS आपला डेटा इनक्रॅप्ट करण्यासाठी वापरला जाणारा क्रिप्टोग्राफिक की तयार करणे आणि त्याचं व्यवस्थापन करण्यास मदत करते. क्वेश्चन 4. विच AWS सर्व्हिस ट्रॅक API कॉल्स अँड अकाउंट ॲक्टिव्हिटी. API कॉल आणि खाते क्रियाकलाप कोणती AWS सेवा ट्रॅक करते? म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या AWS मध्ये तुमची API लिहिली असेल आणि त्या APIवर किती कॉल गेले, कोणत्या अकाउंटमधनं गेले, हे सर्व ॲक्टिव्हिटी ट्रॅक करायचं असेल तर त्याच्यातली कोणती सेवा आहे? ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे AWS CloudTrail, दुसरा ऑप्शन आहे Amazon Athena, तिसरा ऑप्शन आहे AWS Elastic Beanstalk, चौथा आहे Amazon Workspace. पाहूया करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आहे AWS CloudTrail. AWS CloudTrail records AWS API activity for auditing and compliance. AWS CloudTrail ऑडिटिंग आणि अनुपालनासाठी AWS API की नोंदवते. म्हणजे तुमच्या जे API मध्ये सर्व्हिसेस कॉल झालेले आहेत, कोणत्या अकाउंटमधून झालेले आहेत, त्या सर्व डिटेल्स आपल्या CloudTrailमध्ये स्टोअर होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द बेस्ट प्रॅक्टिस फॉर IAM युजर परमिशन. IAM वापरकर्ता परवानग्यासाठी सर्वोत्तम सराव काय आहे? म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस कोणती आहे? पहिला ऑप्शन आहे गिव्ह युजर्स फुल ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस. ऑप्शन B, ग्रँट लिस्ट प्रिव्हिलेज नीडेड. ऑप्शन C, यूज रूट क्रेडेन्शियल फॉर नॉर्मल टास्क. फोर्थ ऑप्शन आहे शेअर क्रेडेन्शियल्स अक्रॉस अकाउंट. करेक्ट आन्सर आहे ग्रँट लिस्ट प्रिव्हिलेजेस नीडेड. लिस्ट प्रिव्हिलेजेस इन्श्युअर user have only the permission required to perform their tasks. किमान विशेष अधिकार वापरकर्त्यांना त्यांच्या कार्यासाठी आवश्यक परवानग्या
फक्त पुरवतं. म्हणजेच काय, तुम्ही जर त्या युजरला स्पेसिफिक परमिशन्स दिली तर काय होणार, बाय मिस्टेक किंवा इंटेन्शनली तर दुसऱ्या गोष्टी ॲक्सेस करून किंवा त्याचा गैरवापर करू नये म्हणून आपण हे काय करतो, कमीत कमी परमिशन म्हणजे ज्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याचप्रमाणे फक्त त्याला परमिशन ग्रँटेड करायच्या, नको ते हव्या असलेल्या परमिशन ग्रँट करायच्या नाही. म्हणजेच काय, ग्रँट लिस्ट प्रिव्हिलेज नीडेड. क्वेश्चन 6, प्रश्न 6, विच AWS सर्व्हिस प्रोटेक्ट्स अगेन्स्ट डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. वितरित पुनरावृत्ती सेवा नाकारणी हल्ल्यापासून कोणती AWS सेवा संरक्षण करते. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक हे एक प्रकारचं सायबर अटॅक आहे. ठीक आहे, तर हा आपण आपल्या AWSच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण मेन्शन केलेला आहे इन डिटेल्स, तर तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक आपण या प्रश्नांच्या खाली असलेल्या लिंकवर दिलेली आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन आहे AWS शील्ड, दुसरा ऑप्शन आहे Amazon S3, तिसरा ऑप्शन आहे AWS क्लाउड फॉर्मेशन, चौथा ऑप्शन आहे AWS SNS. करेक्ट आन्सर आहे AWS शील्ड. AWS शील्ड प्रोव्हाइड्स DoDS protection for application running on AWS. AWS शील्ड AWS वर चालणाऱ्या अनुप्रयोगांसाठी DoDS संरक्षण देते. 7वा प्रश्न, हाऊ डज Amazon गार्ड ड्यूटी इम्प्रूव्ह सिक्युरिटी. Amazon गार्ड ड्यूटी सुरक्षा कशी सुधारते. पहिला ऑप्शन आहे बाय इन्क्रिप्टिंग डेटा ॲट रेस्ट, बाय डिटेक्टिंग सस्पिशियस ॲक्टिव्हिटी युजिंग थ्रेट इंटेलिजन्स, तिसरा ऑप्शन आहे बाय रिप्लेसिंग IAM रोल्स, चौथा ऑप्शन आहे बाय मॅनेजिंग VPC राउटिंग. करेक्ट आन्सर आहे बी, बाय डिटेक्टिंग सस्पिशियस ॲक्टिव्हिटी युजिंग थ्रेट इंटेलिजन्स. Guard duty monitors AWS account for suspicious behavior using threat detection and intelligence. Guard duty धोक्याचे शोध बुद्धिमत्ता वापरून AWS खात्यामधील संशयास्पद वर्तन निरीक्षण करते. ओके, in practice choosing by detecting suspicious activity using threat intelligence matches the AWS best practices for this situation. ओके, AWS आपल्या इंटेलिजन्स प्रमाणे पॅटर्न मॅच करतो की हा जो पॅटर्न आहे, जो रिक्वेस्टचा पॅटर्न आपल्या जो AWS सर्व्हिसवर आलेला आहे तो सस्पिशियस आहे का, आणि त्याच्या बेसवर तो डिटेक्ट करतो. क्वेश्चन 8, व्हॉट टूल कॅन हेल्प मॅनेज कॉम्प्लायन्स स्टँडर्ड इन AWS. AWS मध्ये अनुपालन मानके व्यवस्थित करण्यासाठी कोणते साधन उपयुक्त असते. पहिला ऑप्शन आहे AWS कॉन्फिग, दुसरा ऑप्शन आहे AWS लॅम्बडा, तिसरा ऑप्शन आहे Amazon EBS, चौथा ऑप्शन आहे Amazon SageMaker. करेक्ट आन्सर आहे AWS कॉन्फिग. AWS कॉन्फिग ट्रॅक रिसोर्सेस कॉन्फिगरेशन अँड हेल्प इव्हॅल्युएट कॉम्प्लायन्स अगेन्स्ट पॉलिसीज. AWS कॉन्फिग संसाधन संरचना ट्रॅक करतो आणि धोरणांच्या विरुद्ध अनुपालन मूल्यांकन करण्यास मदत करतो. समजा एखाद्या तुम्ही रिसोर्सचं कॉन्फिगरेशन केलं आहे, ठीक आहे, आणि ते कॉन्फिगरेशन AWSच्या कॉम्प्लायन्स पॉलिसीज प्रमाणे जर नसेल तर तुम्हाला तिकडे अलर्ट येणार आणि तुम्हाला सजेशन पण येणार की तुम्ही बेस्ट प्रॅक्टिस म्हणून काय कॉन्फिगरेशन केलं पाहिजे. चौथा प्रश्न आहे, विच ऑप्शन सिक्युअर डेटा इन ट्रान्झिस. ट्रान्झिस्टमधील डेटा सुरक्षित कसा केला जातो. पहिला ऑप्शन आहे यूज HTTP इन्स्टेड ऑफ HTTPS, यूज इन्क्रिप्शन सच ॲज TLS, डिसेबल, तिसरा ऑप्शन आहे डिसेबल नेटवर्क ॲक्सेस, चौथा आहे स्टोर कीज इन प्लेन टेक्स्ट. करेक्ट आन्सर आहे यूज इन्क्रिप्शन सच ॲज TLS. ओके, encryption protocol like TLS secure data as it moves between clients and AWS services. TLS सारखी encryption protocol clients आणि AWS सेवांमधील डेटा सुरक्षित करतो. ठीक आहे, आता उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या बँकिंग पोर्टलवर गेलात आणि तुमच्या लॅपटॉपवरून तुम्ही तुमच्या बँकिंगचं पोर्टल ॲक्सेस करत असणार, तर जेव्हा तुमच्याकडे जेव्हा डेटा येतो त्यांच्या बँकच्या सर्व्हरमधून तुमच्या स्क्रीनवर जेव्हा दिसतो तेव्हा जो ट्रान्झिस्ट होतो ना, ट्रान्झिस्ट लेअर सिक्युरिटी, तर तो डेटा काय असतो ना 256 किंवा वेगवेगळ्या अल्गोरिथमनी इन्क्रिप्टेड केला असतो. इन्क्रिप्टेड म्हणजे काय, समजा नाव असेल आकाश, तर तो प्लेन डेटा आकाश म्हणून न पाठवता नेटवर्कमधनं त्याला काहीतरी असं वेगळ्या इन्क्रिप्टेड कीने तो त्याचं नाव चेंज करून टाकेल, म्हणजे ते नॉन रीडेबल फॉर्मॅटमध्ये असणार.
आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जे डिस्प्ले होईल तेव्हा तो डिक्रॅप केला जातो आणि तुम्हाला जे हवं असलेलं नाव तुम्हाला इकडे दिसलं जातं. ठीक आहे, त्याला म्हणतात इनक्रिप्शन अँड डिक्रिप्शन इन ट्रान्झिस्ट. क्वेश्चन 10. What is the purpose of AWS WAF? AWS WAFचा उद्देश काय आहे? विंडोज ॲप्लिकेशन फायरवॉल. आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनच्या सिरीजमध्ये आपण हा क्वेश्चन घेतलेला. ठीक आहे, ऑप्शन आहेत मॅनेजिंग युजर क्रेडेन्शियल, बी आहे फिल्टरिंग अँड प्रोटेक्ट वेबसाईट फ्रॉम वेब अटॅक्स, सी स्टोरिंग ऑडिट लॉग्स, डी कॉन्फिगन VPC सबनेट. करेक्ट आन्सर आहे फिल्टरिंग अँड प्रोटेक्टिंग वेबसाईट फ्रॉम वेब अटॅक्स. AWS WAF protect web application by filtering malicious HTTP traffic. AWS WAF धोकादायक HTTP ट्रॅफिक फिल्टर करून वेब अनुप्रयोगांचे संरक्षण करतो. ओके, WAF ब्लॉक malicious वेब रिक्वेस्ट बिफोर दे रीच युअर ॲप्लिकेशन. तर हे होतं आपले सिक्युरिटीच्या बाबतीमधले 1 ते 10 क्वेश्चन्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण टोटल 1 ते 30 क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत. पुढच्या सिरीजमध्ये आपण हे सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत आपण डिफरंट सेटप्रमाणे. त्या डिफरंट सेटमध्ये आपण मल्टिपल क्वेश्चन मल्टिपल डोमेनचे एक मिक्सअप क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, तर आशा करतो तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील, आवडले असतील. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.